मी पुढच्या ज्या वक्त्या आहेत त्यांना बोलवणार आहे. त्यांचं नाव आहे अनुराधा भारती. गेली 35 वर्षे त्या निष्णात वकील म्हणून कार्यरत आहेत. अनेक सहकारी आणि राष्ट्रीय बँकांच्या कायदेशीर सल्लागार म्हणूनही त्या कार्यरत आहेत. निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 24 वर्ष अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य केलं आहे. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, कर्नाळ चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व उपस्थित, मी सर्वांना अभिवादन करते. आणि मला आज इथे छोटंसं एक भाषण देण्याकरता इथे आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचा आभार मानते. हे मला जो विषय दिला आहे तो सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मी काम करते म्हणून मला तो विषय दिला आहे. पण माझं मूळ म्हणजे प्रोफेशन जे आहे ते ॲडव्होकेट आहे आणि मी गेले 35 वर्ष वकील म्हणून काम करते. आणि एक वकील म्हणून काम करताना मला समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत बालकल्याणासंदर्भात म्हणा किंवा महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरणाच्या दृष्टीने, त्यामुळे मी समाजकार्यामध्ये आले. आणि आत्तापर्यंत आता ब्रिगेडियर साहेबांनी सांगितलं त्या मी अगदी थोडक्यातच सांगणार आहे की जेव्हा इंटरनॅशनल लॉ किंवा ह्युमॅनिटरी लॉवरती आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा हे आम्हाला पहिल्यांदा, म्हणजे मी पण जेव्हा लेक्चर देते तेव्हा आम्हाला हे सांगावं लागतं की नेशन, स्टेट आणि कंट्री या तिन्हीमध्ये फरक आहे. कंट्री म्हणजे देश जो त्यांनी सांगितला हा की ते भौगोलिक म्हणजे बाउंड्रीज आपण म्हणतो. आणि मग राष्ट्र म्हणजे काय, नेशन म्हणजे काय, तर नेशन म्हणजे तुम्ही आणि आम्ही, हे इतकं साधं आहे. आणि मग आपण राष्ट्रप्रेम म्हणजे काय ते बघूया. तर जेव्हा आपण आपली वस्तू एखादी म्हणतो तेव्हा आपण आपल्या घराची, आपल्या आईवडिलांची, आपल्या मुलाबाळांची काळजी घेतो, ते आपलं प्रेम. मग जेव्हा आपण राष्ट्राला आपला राष्ट्र म्हणतो तेव्हा आपल्या मनात जी काही भावना येते ते म्हणजे राष्ट्रप्रेम. हे इतकं साधं, अगदी सोपं आहे. म्हणजे माणसाला सर्वोच्च भावना माणसाच्या मनात निर्माण होते किंवा फिल्म दाखवायला सुरुवात केली का तुम्ही? ठीक आहे. माणसाला उदार बनवते, एक अद्भुत बदल माणसात घडवते, हे राष्ट्रप्रेम आहे. आणि आता हे राष्ट्रप्रेम आपण स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात आपण जेव्हा बघतो तेव्हा आता देशासाठी लढलेले हे जे जवान आहेत त्यांनी देशासाठी त्यांचं प्राण पणाला लावलेला आहे. मग त्यांची राष्ट्रभक्ती झाली. आणि आपण काय करतो, वर्षातून 2दा 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला जाऊन झेंडावंदन करतो. मग तेवढीच आपली राष्ट्रभक्ती होते का, तर नाही. कारण आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलं, म्हणजे आता मी सामाजिक संस्था चालवते तेव्हा मी पाहिले की आपण अशा कार्यक्रमांना जातो, खातो वगैरे आणि मग ते झेंडे वगैरे ते सगळं जमिनीवर टाकतो आणि निघून जातो. मग तिथे आमच्यासारख्या सामाजिक संस्थांचं कार्य सुरू होतं की ही राष्ट्रभक्ती नाही आहे. पण तुम्ही तुमचा देश स्वच्छ ठेवा. जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपण आपल्या सभोवतालचा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवायला पाहिजे. त्याचप्रमाणे अजून मला सांगायचं आहे की ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल मिळालेल्या काही मुली आहेत. तर त्यांना गोल्ड मेडल जेव्हा मिळतो तेव्हा मग आपण फटाके उडवतो, मिठाई वाटतो आणि मग त्यांच्या आनंदात आपण सहभागी होतो. आणि मग ते आपल्याला असं वाटतं की आपलं राष्ट्रप्रेम आहे, पण ते राष्ट्रप्रेम नाही आहे. त्या मुलींनी जी वर्षभर मेहनत केलेली आहे, काही सुखदुःखाच्या क्षणामध्ये कुटुंबापासून लांब राहिलेले आहे, सणवार त्यांनी उपभोगू शकले नाही आहेत, त्यांचं ते राष्ट्रप्रेम आहे. आपण फक्त त्यांच्या आनंदात द्विगुणित त्यांचा आनंद करण्याकरता सहभागी होतो आणि नंतर मग एकमेकांशी भांडतो, हे दावे करतो, तर ते राष्ट्रप्रेम नाही आहे. तर आपण असं काहीतरी करावं की जेणेकरून समाजाला आपला काहीतरी उपयोग होईल, आपल्यामुळे समाजाचं काही नुकसान होणार नाही, एवढी काळजी घेतली तरी मला वाटतं ते राष्ट्रप्रेम आहे. मी जेव्हा सामाजिक संस्था सुरू केली तेव्हा मला आठवतंय की काय म्हणजे निवेदिता ही माझी बहीण, तिच्या स्मरणार्थ, जिचं बाळणपणामध्ये निधन झालं, तिच्या स्मरणार्थ आम्ही प्रतिष्ठानाची स्थापना केली. तेव्हा मला काही माहीत नव्हतं की मी काय करणार आहे. मग वर्षातनं एकदा कुठल्या तरी सामाजिक संस्थेला मोठ्या प्रमाणात देणगी द्यायचं, तिथपर्यंत माझं कार्य मर्यादित होतं. पण त्यानंतर मग मला माझ्या संपर्कात अशी काही लोकं आली की मला असं वाटलं की नाही, माझं काम थोडंसं वाढवायला पाहिजे आहे. आणि ते काम वाढत गेलं तेव्हाच मला असं समजत गेलं की माझ्याकडून काहीतरी समाजासाठी घडतं आहे. म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतोय, परतफेडीची भावना जर मनात आली तर ते राष्ट्रप्रेम होऊ शकतं. एक एक्झाम्पल सांगते. ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल मिळालेल्या काही मुली आहेत, भालाफेक, थाळीफेक वगैरे काय काय, तर त्या पुण्यामध्ये आहेत. आणि
आपल्या देशाचं त्यांनी नाव उज्ज्वल केलेलं आहे, पण त्यांना पुण्यामध्ये सरावासाठी प्लेग्राऊंड मिळत नव्हतं. माझ्या संस्थेकडे जेव्हा त्या आल्या तेव्हा मला ते इतकं म्हणजे दुःखद अशी घटना अशी वाटली की ह्यांना जिथे गेल्या तिथे त्यांना नाही इथे क्रिकेटचं प्रॅक्टिस होणार आहे, इकडे व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस होणार आहे, हे फुटबॉल ग्राउंड आहे, मग ह्या मुलीने प्रॅक्टिस कुठे करायची. मग मी माझ्या प्रतिष्ठानाकडून खूप प्रयत्न करून शासनाकडून त्या मुलींसाठी जागा उपलब्ध करून दिली. आणि मग त्या मुलींनी जेव्हा गोल्ड मेडल घेतलं तेव्हा देशासाठी त्यांच्या ह्याच्यात माझाही वाटा होता असं मला जाणवलं. त्यानंतर अजून एक उदाहरण सांगते. पॉवर लिफ्टिंगमध्ये म्हणजे 40च्या पुढचे जे गट आहे त्यांच्यामध्ये पॉवर लिफ्टिंग स्पर्धा असते. एशियाई स्पर्धेमध्ये भारताकडून निवड झालेले सतीश पै म्हणून आपल्या पुण्यातच राहत होते. त्यांना सगळा खर्च सरकारने केला, तिकडे राहायचा खायचा वगैरे काय होतं, पण त्यांना सरकारने सांगितलं की तुम्ही इथून तिकडे प्लेनने यायचं आणि कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं. मग ते माझ्या संस्थेकडे आले. मी त्यांना इथून जपानला पाठवायची त्यांची सोय, त्यावेळेला मला वाटतं 25 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, 35,000 रुपये मी त्यांना दिले. त्यांना गोल्ड मेडल मिळालं. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मला धन्यवाद दिलं. मलाच गोल्ड मेडल मिळाल्यासारखं मला वाटलं, कारण मी जर त्यांना पाठवू शकले नसते तर ते हे देशासाठी करू शकले नसते. ते या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की बाकी सगळे जे घटक आहेत, राष्ट्रप्रेम ज्याच्यातून आपल्याला दिसतं, जसं आपल्या म्हणजे सरांनी पण सांगितलं, ठाकूर सरांनी सांगितलं, ब्रिगेडियर साहेबांनी सांगितलं, शहासने सरांनी सांगितलं, त्यांचं काम तर खूप मोठं आहे. आणि मला अजून इथे सांगायचं असं वाटतं की छोट्या छोट्या अशा खूप सामाजिक संस्था आहेत की ज्या काही ऑथराईज आहेत, काही अनऑथराईज पण आहेत, पण चांगलं काम करतं. तर या सगळ्या संस्था जर एकत्र आल्या तर मला वाटतं जास्ती मोठ्या प्रमाणावर आपण काम करू शकू. त्यामुळे मलाही असं वाटतं की शहासने सरांच्या संस्थेला आपणही जोडलं जावं, कारण माझ्या संस्थेचं 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सव आहे, तर मलाही असं काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे. तर अशा सगळ्या छोट्या छोट्या संस्था एकत्र जमल्या तर जास्ती काहीतरी काम आपण करू शकू. आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे माझी ओळख करून देताना त्यांनी असं सांगितलं की सांस्कृतिक कार्य. आता सांस्कृतिक कार्याकडे मी कशी वळले, तर सामाजिक कार्य करताना मला असं जाणवलं की मी कार्य करते पण हे लोकांपर्यंत पोहोचायला तर पाहिजे. मग जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये जाल तर तुमचं कार्य आपोआप वाढेल, जास्त ओळखी होतील. कारण समाजकार्य किंवा एखादी चॅरिटेबल ऑर्गनायझेशन चालवणं, मुलींना शांत बसा जरा, एखादी सामाजिक संस्था चालवणं हे सोपं काम नाही आहे. हे आव्हानात्मक काम आहे, चॅलेंजिंग काम आहे. याच्यासाठी माणूसबळ आणि पैसा पण लागतो. मग त्यामुळे मी असा विचार केला की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून पोहोचलो तर आपलं कार्य माणूसबळ पण आपल्याला मिळेल आणि काही ठराविक आणि मला झाले फायदे, काही लोकांच्याकडनं काही डोनेशन्स आलेत, अशा प्रकारचे मी कामं केलेली आहेत. आता नुकतंच मी राजश्री पाटील म्हणून एक मुलगी आहे, वयाच्या 20व्या वर्षी तिला अपंगत्व आलं आणि तिचे दोन्ही पाय गेले. आता ती मुलगी खचून गेली होती. मग तिला थेरपिस्टची गरज होती. म्हणजे सामाजिक कार्य करताना काय काय करावं लागतं, ॲडव्होकसी करावी लागते, त्यांचे प्रश्न समजून त्यावरती आपण मार्ग काढायचा, काउन्सिलिंग करावं लागतं आणि थेरपिस्ट म्हणून सुद्धा काम करावं लागतं. त्या मुलीने 20 वर्षाची झाल्यानंतर तिला जे अपंगत्व आलं ते स्वीकारलं आणि तिने व्हीलचेअर बाउंडच्या बास्केटबॉल मुलींची टीम तयार केली आणि 10 वर्ष सतत त्या क्षेत्रामध्ये काम करून तिने नॅशनल लेवलवरती मेडल मिळवल्या मुलींची, तिच्यासारख्या मुलींची टीम तयार केली. त्या मुलीला मी जेव्हा माझ्या प्रतिष्ठानाकडून एक फायनान्शियल हेल्प केली, देणगी दिली, तेव्हा खूप असं समाधान वाटलं की माझ्याकडून मी स्वतः काही राष्ट्रासाठी करत नाही, पण ह्या मुलींच्या थ्रू किंवा ह्या समाजातल्या घटकांच्या थ्रू मी माझ्या देशासाठी काहीतरी करते. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण अगदी एवढ्या मोठ्या गोष्टी करायची गरज नाही आहे. कल्चरल इव्हेंटमध्ये मी काही वृद्धाश्रमात जाते, तिथे खूप त्यांचे समस्या आहेत, त्या अगदी जवळून पाहिलेल्या आहेत की नवरा बायको असतात, कधी कधी एकटं पण असते, आजी असतात किंवा आजोबा असतात, मुलं मुली कुठेतरी दूर असतात.
त्यांना एक विरंगुळा मिळावा म्हणून त्यांच्या इथे जाऊन मी छोट्या छोट्या कथा, माझ्याकडे कथा सखी म्हणून ग्रुप आहे, तर कथाकथनाचे कार्यक्रम करायचे, त्याच्यातून त्यांना आनंद मिळतो. गाण्याचे कार्यक्रम करायचे. असं करता करता माझ्याकडे सिनियर सिटीजन्सचा गाण्याचा एक ग्रुप तयार झाला आणि इतके ते लोक त्यामध्ये गुंतून जातात. मग ह्या लोकांसाठी मी दर महिन्याला एक एक कार्यक्रम करत असते. फ्री ऑफ कॉस्ट असतो, त्याला काही तिकीट नाही, काही नाही. तर हे सगळे येतात, थोड्या वेळ पुरतं आपलं दुःख विसरतात, त्याच्यातच आपल्याला समाधान मिळतं. आता हे सिनियर सिटीजन्ससाठी झालं, पण आणि ह्या लोकांच्यासाठी मी स्पर्धा पण घेते की गाण्याच्या स्पर्धा घेते. मग त्या वयाच्या 60व्या किंवा 70व्या वर्षी जेव्हा पहिलं बक्षीस मिळतं, कारण मुलींसाठी, मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठीच स्पर्धा असतातच, पण या सिनियर सिटीजनसाठी स्पर्धा कोण, मग ते आयोजन करायचं काम मी गेले 17 वर्ष करते पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून. आणि मग त्याच्यामध्ये हा जो मोठा वयोगट आहे त्याच्यामध्ये स्पर्धा घेते की त्यांच्या तेवढ्यापुरते ते येऊन त्यांची दुःख विसरतात. काही दिवसांपूर्वी माझ्या संपर्कात काही मुलं आली. सध्या यंग जनरेशनमध्ये जास्ती समस्या आहेत असं मला जाणवलं की अगदी छोट्या छोट्या कारणाने हे लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि सुसाईड अटेम्प्ट करतात. मग ह्या लोकांना सुद्धा काउन्सिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. ते सुद्धा आमच्या प्रतिष्ठानातर्फे केलं जातं. जशा सिनियर सिटीजनसाठी मी काही स्पर्धा घेते, तसे मग ह्या मुलांना की त्यांचं मन कशात तरी रमलं पाहिजे. मग कुठल्याही कारणाने त्यांच्यात नैराश्य येऊ शकतं. सध्या मुलामुलींचं लव होतं, ब्रेकअप होतं. अगदी मी आता घटस्फोटाच्या केसेस हाताळती आहे. कोर्टात येतात, छानपैकी अगदी डिवोर्स वगैरे घेतात आणि बाहेर जाऊन मस्त पार्टी वगैरे करतात. तर हे त्यांना काही वाटत नाही, पण जेव्हा ते एकटे असतात तेव्हा त्यांना ते जाणवतं. तर अशा लोकांसाठी आम्ही काउन्सिलिंगचं पण काम करतो आणि त्यांना त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मग काही कल्चरल कार्यक्रमांचं आम्ही आयोजन करतो. तर अशा प्रकारे बरंच काम आपल्याला आपण करू शकतो. सामाजिक कारणांसाठी समाजसेवा संस्थांना पाठिंबा देणं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांना मदत करणं, शिक्षण आणि जागृतीचा प्रचार करणं, शांतता, एकता ह्या विषयावरती भाष्य करणं. माझं एक लीगल एड संस्था आहे, मोफत कायदे सल्ला केंद्र. त्याच्यामध्ये सुरुवात मी जेव्हा केली तेव्हा मला असं जाणवलं नाही की एवढी आपल्याकडे गर्दी होईल. पण जेव्हा मी त्याच्यात काम करायला म्हणजे सातत्य जेव्हा ठेवलं तेव्हा मला असं समजलं की इतके प्रश्न, म्हणजे लोअर मिडल क्लासमध्ये सुद्धा इतके समस्या आहेत. म्हणजे प्रत्येक बाबतीत स्त्रीभ्रूण हत्या म्हणा किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आणि सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस, अशा विषयावरती जेव्हा मी अभ्यास करते तेव्हा अक्षरशः म्हणजे काटा येतो अंगावरती की मग ह्या समाजातल्या ह्या घटकांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. दुर्लक्षित राहिलेलं घटक आहे, मग त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. वृद्ध आणि वृद्धत्वामुळे होणाऱ्या आजारांवर काम करणं, त्यांना वैद्यकीय मदत करणं, बाल शोषण प्रतिबंधक आहे किंवा महिलांवरती अत्याचार जे होतात त्याच्यावरती आवाज उठवणं. आणि मगाशी सांगितलं तसं की तरुण वर्ग हे राष्ट्राचे आधारस्तंभ असतात. राष्ट्राचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठीची ताकद त्यांच्यात असते. त्यामुळे ह्या वर्गासाठी आम्ही जास्ती प्रयत्न करतो आणि या छोट्या छोट्या कामामधूनच जे काही आमच्या हातून होतं ते मला वाटतं राष्ट्रप्रेम आहे. आणि अगदी शेवट मी एक 2 वाक्य बोलून माझं छोटंसं भाषण संपवणार आहे. कला मी जी जवळ केलेली आहे सामाजिक कार्यासाठी, तर कलेमध्ये जी ताकद असते, आपल्या भावना व्यक्त करण्याची जी ताकद असते ती दुसऱ्या कशातही नसते. हिना म्हणून एक मुलगी माझ्या संस्थेत दाखल झाली. अनाम प्रेम ताईंनी सांगितल्याप्रमाणे स्नेहालय आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, अहमदनगरला खूप छान काम करतात ते. डॉक्टर गिरीश कुलकर्णी त्या संस्थेचे मुख्य आहेत. आणि मला असं वाटतं की बाबा आमट्यांनंतर त्यांचाच नंबर लागेल की अतिशय निस्वार्थीपणे काम करतात आणि सगळ्या क्षेत्रात काम करतात. म्हणजे कल्चरल आहे, सोशल आहे, सांस्कृतिक आहे. तर त्यांच्या संस्थेमध्ये एक मुलगी दाखल झाली. मी त्या संस्थेची गेले बरेच वर्ष काम करते, त्या संस्थेची जोडली गेलेली आहे. तर ती हिना आहे, तिला बोन कॅन्सर झाला. तिचे गुडघ्यापासून म्हणजे हळूहळू त्यांचे अवयव निकामी होतात. मग एक पाय कापला, मग दुसरा पाय कापला आणि ती अगदी लास्ट स्टेजवर होती.
मी जेव्हा हिनाला बघितलं तेव्हा मला तिच्यातला एक गुण आवडला, ते म्हणजे की तिची चित्रकला खूप छान होती. मग मी असा विचार केला की हिला जर या चित्रकलेमध्ये तिचे दिवस किती आहेत मलाही माहिती नव्हतं, आज आहे उद्या आहे मला माहिती नाही, पण आपण तिला त्या ह्याच्यामध्ये पुढे आणू. मग मंडला आर्ट ती शिकली नगरला आणि 3 ते 4 महिन्यामध्ये ती त्याच्यात एक्सपर्ट झाली. पुण्यामध्ये आम्ही तिच्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं, त्याची विक्री केली आणि त्या विक्रीतून जी झालेला निधी आहे तो तिने अनामप्रेमच्या त्या संस्थेला देणगी म्हणून दिला. आणि तिचं चित्र प्रदर्शन भरल्यानंतर 18 वर्षाचा वय होतं तिचं, मला वाटतं 8 दिवसाच्या तिचं निधन झालं. म्हणजे जाता जाता सुद्धा तिने समाजासाठी ती काहीतरी करून गेली. आता मी तिला फक्त इंट्रोड्यूस केलं, पण तरी मला खूप समाधान होतं की नाही, की तिला जाताना तिच्या मनात ज्या काही भावना होत्या तिला खूप छान वाटलं, की तिला आयुष्यात असं कधी वाटलं नसेल की माझं चित्र प्रदर्शन भरेल आणि चित्राची विक्री होईल आणि त्याच्यातून मला एवढे पैसे मिळेल. पण त्या मुलीने ते सगळे पैसे स्नेहालयाला डोनेशन म्हणून दिले. तिचं तिथे स्मारक बांधलेलं आहे अहमदनगरला, ते पण आपण नक्की बघू शकता. तर हा असा एंडलेस आणि थँकलेस जॉब आहे समाजसेवा, हे मी आता अनुभवते आहे. आता आपण बघतो कितीतरी मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सोशल वर्कर्स अपॉइंट केले जातात, जे एंटरटेनमेंट प्रोफेशनल्स म्हणून काम करतात. CSR आपण बघितलं असेल, त्यामार्फत त्यांची कामं होतात. तर सोशल वर्कर्सला 2 प्रकारे काम करावं लागतं. एक क्लिनिकल सोशल वर्क, म्हणजे जे काही आपण आजारपणा वगैरे असतं किंवा अपंग वृद्ध यांच्यासाठी जे करतो, आणि दुसरं म्हणजे काउन्सिलिंग. ते काउन्सिलिंग आणि क्लिनिकल अशा दोन्ही प्रकारची कामं आमच्या संस्थेतर्फे केली जातात. आणि मला असं आता सांगायचं आहे एक की अमेरिकेसारख्या म्हणजे अमेरिकेसारख्या देशाने पॉलिसी ॲनालिसिस आणि पॉलिसी वर्क असे 2 सोशल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 2 प्रकार हाताळलेले आहेत. त्यामध्ये जर आपण केलं तर आमच्यासारख्या सामाजिक संस्थांकडनं खूप जास्ती काम होऊ शकेल आणि राष्ट्रप्रेम जे आपण म्हणतो ते आपल्याला ह्याच्यातून मिळेल असं मला वाटतं. आणि खूप छान वाटते आज इथे आयोजकांना पुन्हा एकदा मनापासून मी धन्यवाद देते की मी गोव्यावरून या संमेलनासाठी आलेली आहे, त्यामुळे आणि ते माझे राष्ट्रप्रेम आहे म्हणूनच मी आलेली आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.